ठाकुर परमराध्या जगजीवन श्री ब्रह्मा परम पूज्यपाद श्री बडोदा परम पूज्यपाद श्री आचार्य देव सर्वांच्या चरणी माझा आनंद परिवार प्रणाम। आज आपण इथे भाद्र परिक्रमा हा ठाकूरजींचा जो जन्म महिना आहे त्या भाद्रपदाच्या ठाकूरजींच्या जन्म महिन्याला आपण एक उत्सव रूप देऊन प्रत्येक दिन आपण सत्संगामध्ये जात असतो, उपभोग घेत असतो ठाकूरजीला। कारण मानसभाई बोलत होते की जीवनचा जो सौंदर्य आहे, सुंदरता काय ते सुंदरता आहे तो फक्त दिसायला नाहीये। कारण सुंदरता हा जो भाव आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे। आपण असं म्हणत असतो सत्यम शिवम सुंदरम, म्हणजे सर्व एकाच विभक्ती आहे, म्हणजे जो सत्य आहे तोच शिव आहे आणि तो सुंदर आहे। म्हणजेच सुंदरता म्हणजे शिवत्व, सत्यत्व हा एकच आहे आणि तो मला अनुभव घ्यायचा आहे। आणि ते कसं होईल, कसं शक्य आहे? हा सुंदरताला, सत्यताला किंवा शिवत्वाला मला अनुभव घ्यायचा म्हणजे मलाही सुंदरता, मलाही सत्यता, मलाही शिवत्वाला प्राप्ती करणं गरजेचं आहे। आणि तो शिवत्व, तो सत्यत्व, तो सुंदरता मला प्राप्ती कशाने होईल, काय केल्याने होईल? ठाकूरजी म्हणून आपल्याकडे हे जो पूजा अर्चना जे विधान दिलेलं आहे, यजन याजन इष्टभूती स्वस्तयेने सदाचार, आणि ह्या 5 विधान हा प्रत्येक मनुष्याचा नित्यविधी आहे। आपण नित्यविधी म्हणजे आपल्याला सगळं माहितीच आहे। मी सकाळी उठतो, आंघोळ करतो, माझा फ्रेश होतो, ब्रश करतो, हे सर्व काही नित्यविधी आहे। न केल्याने शरीर मन अस्वस्थ होणार आहे, पातक लागणार आहे। तसेच हा नित्यविधी आहे, यजन याजन इष्टभूती स्वस्तय आणि सदाचार। आणि ह्या जगामध्ये जो कोणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये महान झालेला आहे, थोडेफार काहीतरी नाम लौकिक कमवलेला आहे, ते हे 5 विधी शिवाय दुसरा काही 6 विधी नाहीच आहे। सर्व विधी याच्यामध्ये समाहित आहे। मग आपल्याला कसं करायचं? कारण ठाकूरजी म्हणतात की पूजा अर्चना म्हणजे फक्त सजावट नाहीये, फक्त शारीरिक दाखवणे नाहीये, अनुष्ठान नाहीये। हे सर्व व्यवस्था अनुष्ठान आपल्याला करावं लागतं, कारण हे प्रक्रियेचा भाग आहे। परंतु खरं पूजा अर्चना करत असताना ठाकूरजी म्हणतात की छाडा बाणी माध्यमातून की ज्याला आपण पूजा अर्चना करत असतो त्या व्यक्तीचा जो काही दिव्य गुण आहे, जो दैवी गुण आहे, जो ईश्वरूप गुण आहे, जो शिवगुण आहे, जो सुंदरता आहे, तो आपल्यामध्ये संप्रेषित होत आहे, प्रसवण होत आहे, तो आपल्यामध्ये येत असतो। म्हणून ठाकूर म्हणतात पूजा अर्चा माने केंतु हा दैव गुण सेधी नवा। हा जो दैव गुण आहे त्याला साधना करणे, प्राप्त करणे, आणि ते कसं होणार आहे? हाते कलमे अभ्यास व्यवहारे, हाते कलमे व्यक्तित्वाचं स्वरूप देवा। आपल्या व्यक्तित्वामध्ये तसा स्वरूप, तसा आपल्याला एक स्ट्रक्चर करून द्यायचा जो दैव गुण आहे। भागवत मध्ये एक गोष्ट आलेला आहे, त्याचा सारांश आपल्या उडिया भागामध्ये असं म्हणतात, ईश्वर देहे मनुष्य देहे दिव्य ज्ञान देखी संतोष भगवान। हा जो दिव्य ज्ञान आहे, जो दैव गुण आहे, तो त्या दैवत्वाच्या स्पर्शाने, दैवत्वाच्या संस्पर्शाने तो आपल्यामध्ये येणारच आहे। म्हणजे मला जर शिवाच्या उपासना करायच्या, मला जर
लक्ष्मीच्या उपासना करायच्या, मला जर शंकरने गणपतीला उपासना करायची आहे, त्या शंकराच्या, त्या गणपतीच्या, त्या विष्णूच्या, त्या देवीच्या जो काही दिव्य स्पर्श आहे, दैव गुण आहे, तो माझ्या चरित्रामध्ये, माझ्या व्यक्तित्वामध्ये तो येणारच आहे. ठाकूर त्यावेळी जेव्हा व्यक्तित्वाचे विचार करत असतात, कारण ठाकूरजी असं म्हणणं आहे, कारण ते युग पुरुषोत्तम आहे, तो विधाता आहे, युगाचा जो काही लागणार आहे, युगाचा जो काही अवस्खलन आहे, डिग्रेडेशन आहे, त्या अवस्खलित गुणावलीला पुन्हा कसा एक रूट मध्ये, ट्रॅक मध्ये आणता येईल, जेणेकरून मनुष्य आनंदाने हे पृथ्वीला, ह्या जगाला, ह्या धरतीला उपभोग घेता येतं, या करता येतं, घेता येईल. त्याच्यासाठी हा आपल्या व्यक्तित्वामध्ये, ठाकूरजी म्हणतात प्रत्येक व्यक्ती तो त्याच्या व्यक्तित्वामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. काय ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे? कारण आपण सर्व लोक आपल्यामध्ये एक पिता माताचा जो काही आपला पूर्वज आहे, त्यांचा एक जेनेटिक काही जैव संस्कृतीमध्ये आपण काही गुणधर्म घेऊन आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि या शरीरामध्ये काही गुण आहे, त्या गुणाचा ज्याला आपण वैशिष्ट्य म्हणतो, त्या वैशिष्ट्याला एक त्याला काय म्हणतो आपण, त्याच्यावर काम करावं लागतं, त्याच्या पॉलिश करावं लागतं. त्या पॉलिश करताना, पॉलिश केल्याने आपल्या व्यक्तित्वामध्ये जो काही चांगला गुण आहे, काही दिसत आहे, म्हणजे व्हिजिबल आहे, आणि काही डॉर्मेंट मध्ये आहे, सुप्त अवस्थेत आहे, त्या सर्व सुप्त गुण जो आहे, जो जेनेटिक्स मध्ये, आपल्या जीन्स मध्ये आहे, तो दिसणारच आहे. आणि जो व्हिजिबल आहे, तो आणखीन त्याच्यावर एक त्याला काय म्हणतो आपण, एक प्रखरता, एक प्रकाश पडणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय, की आपल्यामध्ये जो युग पुरुषोत्तम येतात, त्या युग पुरुषोत्तमाच्या शरणी, त्यांच्या चरणी आपल्याला येणे हा प्रथम कर्तव्य आहे. कारण ठाकूर म्हणतात की तुम्हाला हा जो दैव गुणाचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा प्रकाश करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक दीक्षा म्हणून एक व्यवस्था ठाकूर आणलेला आहे. तो जो आपल्या ह्या सनातन व्यवस्थामध्ये, आर्य दृष्टीमध्ये तो होता, आपण कुठेतरी विसरलेलो होतो. एक इनिशिएशन, त्या सद्गुरूची पाशी जाऊन त्यांचा जो बोलणे आहे त्या ऐकून त्यांचा अनुग्रह स्वीकार करणे. ठाकूर म्हणतात हे सत आचार्य युक्त होय, म्हणजे जो सत आचार्य इष्ट गुरु पुरुषोत्तम आहे, त्यांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांना स्वीकार करणे. जो वर्तमान आचार्य आहे, जो वर्तमान इष्ट आहे, जो वर्तमान युगाचा जो मालक आहे, पुरुषोत्तम आहे, त्यांच्या शरणापन्न होणे. आणि त्या दीक्षाला दक्ष अनुशीलन, तो जो दीक्षा आहे त्यांच्या आपण जो जोडतोय, दीक्षा म्हणजे आपण दक्ष होण्याची हा जो प्रक्रिया आहे, आपल्यामध्ये असलेले जो गुण, जे दिसत आहे, जो दिसत नाही, त्या सर्व दैव गुणाला एक उज्ज्वल, एक प्रकाशमय रूप त्याच्यावर जर आपल्याला आणायचा असेल, त्यांच्याशी युगयुक्त होऊन, संलग्न होऊन, त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गाला अनुशीलन, म्हणजे काय, की ज्या मार्गाने ते स्वतः आचरण करून दाखवून दिलेला आहे, त्याच मार्गामध्ये आपल्याला जायचं आहे, चालायचं आहे. मग पदच्युत होण्याची शक्यता आहे. पुढे चाललाय कोणी माणूस, त्याच्या मागे जेव्हा चालत असतो, शक्यता आहे माझ्या बुद्धिभ्रष्ट होण्याची, बुद्धीमध्ये विपर्जय होण्याची, माझ्या वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सेस आहे समाजमध्ये, तुम्हाला परावृत्त करू शकता. म्हणून ठाकूरजी ह्यावेळी जे पुरुषोत्तम आलेला आहे, ह्या कलीच्या शेवटी एक आचार्य परंपरा देऊन गेलेला आहे, की तुमच्या डोक्यामध्ये काही पूर्वग्रहाने काही विचार, काही बोध, काही विवेक, काही जागृत झाला असेल, आणि त्याच्या प्रेरणाने तुम्ही
माझ्या या युगपूर वर्तमान युगपूर सुद्धा जो काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये तुम्ही गडबड करू शकता, तुम्हाला त्याच्यातून वेगळ्या मार्गाने वेगळ्या रस्त्याने जाऊ शकता, म्हणून त्या मार्गातून आपल्याला वाचवायचं आहे. म्हणून हे आचार्य परंपरा आहे. कुठल्या वाणीच्या कसा कुठे वापरायचा म्हणजे ठाकूरजी आपल्या सर्व माहिती आहे. आपण देवघर जेव्हा जात असतो, वर्तमान आचार्य देव जेव्हा वाणी पाठ होतो ध्यानच्या नंतर, त्या प्रत्येक वाणीच्या एक एक शब्दाचा आपण कधी कल्पना करू शकत नाही असा ठाकूरजींची अभिप्रेत असलेला जो अर्थ, ज्या अर्थ आपल्याला मानायचा, स्वीकारायचा, आचरणात आणायचा, तो अर्थ स्वयं आचार्य देव अथक परिश्रम करून आज आपल्या समोर ठेवत आहेत. तो येणारच आहे कालांतराने पुस्तकाच्या रूपाने सर्वांचे सहाय्य झाले. ठाकूरजी आचार्य देव एक बाणी पाठ सत्तावन्न एक बाणी एक शब्द आलेला आहे उच्च. भाव है यदि महान उच्च, सत है यदि संग तुम्हार, भाव है यदि महान उच्च, विश्व द्वारे साधना तुम्हार, हवे ना तुच्छ है बना व्यर्थ. त्या छडार पाणी हा उच्च शब्दचा अर्थ आपण म्हणतो उच्च म्हणजे वरती असलेला, हाईट मध्ये असलेला, म्हणजे तो आहे का? आचार्य देव त्याला इतकं सुंदर आणि लॉजिकल आणि सायंटिफिक एक्सप्लेनेशन देत आहेत की उच्च म्हणजे असं ते म्हणतात. आणि मी तेव्हा तिथे होतो आणि मलाही माहित नव्हतं हे अर्थ सुद्धा अभिप्रेत होऊ शकतो. उत् आणि एक धातू आहे संस्कृत, त्याला अर्थ आहे चिवी धातू. चिवी म्हणजे चयन करणे, चुनना. हम चुनते हैं ना, अनेकों से एक को चुनते हैं, मुझे चिवी धातु है चयन करना. और जो उत है, जो उत्कृष्ट है, जो श्रेष्ठ है, उन श्रेष्ठों में से चयन करना, यही है उच्च. हमें लगता है मेरे जीवन में आदर्श, माझ्या आयुष्याची एक कोणी आदर्श असावं, एक श्रेष्ठ व्यक्ती असावं, ज्या आदर्शाला मी मानून माझ्या जीवनामध्ये मी जाणार आहे. माझ्या समोर मला क्रिकेट खेळायचे अनेक क्रिकेटर्स आहेत. गावस्कर आहे, सचिन तेंडुलकर आहे, मोठे मोठे लारा आहेत, किती क्रिकेटर्स आहेत. मग त्या सर्व उच्च आहे, पण त्या उच्चांमधून मला उच्चतमाला स्वीकार करणे हा ज्याला जमलं, जो करू शकतो, त्याच्या आयुष्यामध्ये तो कधी व्यर्थता होणार नाही. आज आपल्या समोर अनेक देव आहे, अनेक देवी आहे, अनेक गुरु आहे, अनेक आचार्य आहे. हे सर्व आपल्या आयुष्याला काही ना काही रूप वळण दळण देत असतात. परंतु ह्या सर्वांमध्ये आपल्या आयुष्यामध्ये उच्चतम असा जो व्यक्तित्व आहे, त्या व्यक्तित्वाला मला चयन करायचं आहे. आणि हे चयन करण्याची क्षमता आणि ज्याने केलेलं आहे, या करत असतात, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळ, कुठल्याही प्रकारचा अवस्खलन, कुठल्याही प्रकारचा अवनती होण्याची शक्यता नाहीये. म्हणून आचार्य परंपरा माध्यमातून आपल्याला जो काही आदेश निर्देश होत आहे, या होत असतात, त्या निर्देश आदेशला आपण सर्व काही देऊन पूर्ण करायचं आहे. मानसभाई म्हणत होते अनुरक्ती. हा जो अनुरक्ती आहे, अनुरंजने, अनुरक्त, ते कसं होणार आहे? त्यांच्या आदर्शांना, त्यांच्या आदेशना मी वेळोवर आणि यथासमय पालन करणे हा आपल्या आयुष्याची तपस्या हो. आज आपण इथे मानसभाई, गोलकभाई, रूपभाई आणि विकूभाई आजचा हा सत्संग दिलेला आहे. त्या सर्वांचा, सर्व परिवारांचा मंगळ हो. ठाकूरजींना घेऊन त्यांचं आयुष्य भरभराट आणि समृद्धकडे जावं, इतकं माझा
ठाकूरजींची चरणी प्रार्थना करून माझ्या 2 शब्द इथे थांबवतो.